कसे मित्रांनो, मी आणि नीरज. तर आज मी जाणार आहे गावी, कारण गणेश चतुर्थी हा सण आलेला आहे. तर त्याच निमित्ताने मी हा ब्लॉग शूट करतोय. तुम्हालाही कळेल की कोकणात गणपती कसा साजरा केला जातो आणि कसं काय. तर थोड्या वेळात आता मी निघतोय. आमची आता LTT वरनं ट्रेन आहे. तर तुम्हाला डायरेक्ट तिथेच भेटतो. चला. देवी नाव आहे त्याचं. मित्रांनो, आता ट्रेन LTT वरना लोकमान्य टिळक टर्मिनस. तर वे टू कोकण आणि बोलता बोलता ट्रेन सुटलेली आहे. तुम्ही बघू शकतात. गणपती अप्पा मोरया. आता आपण जायचं आहे गावी. फुल एक्साइटमेंट होते कोकणात जायची. तर चला आता डायरेक्ट प्रवास एन्जॉय करा. 171 लोकमान्य तिलक टर्मिनस, सावंतवाडी रोड. Special Billy from platform number 5. माझ्या कोकणचं रुबा भारी. कोकणचं रुबा भारी. माझ्या कोकणचं बाई तो रो भारी. दिसते भारी गणपतीची स्वारी. अन आला धादिस मामाच्या घरी. मालवण चिपळूण सावंतवाडी. माझ्या कोकण गावांचो दिमाग भारी. दिसते भारी गणपतीची स्वारी. माझ्या कोकणा वाटे तुम्ही वलवा गाडी. धमाधमान हाका गाडी. माझ्या कोकणचो रस्तो नागमोडी. कारी न येवा बशी न येवा. नाही तर सुसाट आगीन गाडी. मुंबई पुण्याचे रस्ते सोडा. माझ्या कोकणा वाटे तुम्ही वलवा गाडी. ना 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 तर मित्रांनो, आता आहे सोमवार. काल तर मी जास्त ब्लॉग नाही केला. काल आम्ही आलो लेट, गाडी लेट झाली. तर साफसफाईमध्येच काल टाइम गेला. आणि आता आज सोमवार आहे. तर सकाळपासून पण ते साफसफाई हेच ते चालू होतं. संध्याकाळी आता डेकोरेशन आम्ही स्टार्ट करतोय. सोमवार आहे, उद्या मंगळवार आहे आणि परवा बाप्पा येणार आहेत. तर 2 दिवस आहेत. एक दिवशी साफसफाई आणि हे सगळं सामान आणणं जाणं, आणि दिवशी डेकोरेशन. मग उद्या मंगळवार म्हणजे मार्केट डे आहे, म्हणून उद्या डेकोरेशन नाही करत आहे. आजही डेकोरेशन सगळं करून घेतो, जे जे होईल ते. ज्या कारण उद्या मग मार्केटला जाऊन मग उद्या ओरिजिनल डेकोरेशन करूया. तर आता साफसफाई, टेबल आणि वरची मंडपीची साफसफाई चालू आहे. त्याच्यानंतर वरती झालर टाकणार आहे. नंतरचं पुढचं तुम्ही बघून घ्या. तर मित्रांनो, आता सोमवारी संपत आलाय. आज एवढं डेकोरेशन करतोय. तर आज फक्त पाठचा बॅकग्राऊंड, वरचं सगळं करून घेतलं, साईडचं करून घेतलंय. फक्त एक मधली लाईट जी रात्रीची चालू असणार हेच करून घेतलंय. आणि उद्या फक्त लाइटिंग्स लावायचे आहेत आणि टेबल सजवायचं आहे. बस एवढंच आहे. तर आता उद्या तेच करणार. तर आता झोपतो. तुम्हाला डायरेक्ट उद्याच भेटतो. चला. तर मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आहे मंगळवार, डे 2 ऑफ डेकोरेशन.
तर आता नाही काय टाइम वेस्ट करता, तुम्ही डेकोरेशनच बघा, कारण की टाइम खूप कमी राहिलेला आहे. चला डायरेक्ट डेकोरेशन. तर मित्रांनो आता लाइटिंगचं झालेलं आहे. आता टेबलचं तयारी करतोय. लाइटिंगचं बघू शकतात, पाठी पाहणं जे बोललेलो ती आली, झुम्मर आला. आता ॲडिशनल एक फोकस टाकलाय वरना, आणि पाटणं जी ब्लॅक लाईन एक टाकली आहे. तर आता टेबल सजवायचं आहे, त्याच्यानंतर फुल कम्प्लीट झालेलं आहे. आता फक्त वेट आहे फक्त आता बाप्पाची आगमनाची. तर आता टेबल सजवताना टेबलही सजवून झाला आहे. आता एक्स्ट्रा ॲडिशनल डेकोरेशन म्हणजे अजून टच, फायनल टच द्यायला मी काय फ्लावर्स आहेत ते आणून दाखवतो. ही बघा अशी फायनल लुक येणार, की सगळे फ्लावर्स असे लावलेले आहेत. आणि हे 2 ॲडिशनल अजून होते ते लावले. पार्ट इथे असणार आहे. आणि सगळं आता डेकोरेशन झालं आहे. तर फक्त मंडपीत लावणारे फक्त फुलारा बाकी आहेत. बस अजून झालं. फुलार नंतर बनवायचं आहे, तर डायरेक्ट मग तिथेच भेटतो. तर मित्रांनो आता डेकोरेशन फायनली सगळं कम्प्लीट झालेलं आहे. तर ॲडिशनल आता आम्ही ना की हे पडदा लावलेला आहे एक ट्रान्सपरंट, जे ओपन वाटत होतं ते आता जरा क्लोज्ड वाटतंय. आणि वरती खाली वाटत होतं म्हणून बॉल्स आणि बॉल लावले. आणि हा असा टेबल विबल सजवलेला आहे. आणि हा एक कम्प्लीट डेकोरेशन कम्प्लीट आहे. आता तुम्हाला आता उद्याची फक्त वेट आहे. सकाळी गणपती बाप्पा आपल्या घरी येणार आहेत. तर आता लवकर झोपतो, लेट झालं आहे. तर तुम्हाला आता डायरेक्ट उद्याच मिळालं. तर मित्रांनो आज आहे बुधवार म्हणजे गणेश चतुर्थी. तर आज आपल्या घरी येणार आहे गणपती बाप्पा. तर आता त्यांच्याच आगमनाची तयारी चालू आहे. आणि आता आम्ही थोड्या वेळ त्यांना आणायला जाणार आहे. तर आता तुम्हाला डायरेक्ट तिथेच भेटू.
स्वामी जगदीश हरे भक्त जनों के संकट दूर करे जय श्री जगदीश। दूर से देखा तो अंदर पड़ा था, दूर से देखा तो अंदर का मेरा वही मेरा साई आया शिरडी में बाबा साई तुम्हें आलो बदलाए तमेव माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव तमेव सर्वमेव आई माता देवा पूजा करावा करो नियतम समर्पयामि नारायण मोरया मूर्ती मोरया सर्वदा योग पार्वती पिता महादेवा माता देवी पार्वती पिता महादेवा तांशी सदा नमावे गुरुदेव संतांशी सदा नमावे सत्कर्म योगे वय घालवावे सत्कर्म योगे वय घालवावे Hare
तर मित्रांनो आता मंदिरातही भजन झालेलं आहे. त्याच्यानंतर आता मी आलोय घरी. आता आंघोळ करून मला पूजा करायची संध्याकाळची. तर त्या पूजा केल्यानंतर आमच्याकडे लगेचच भजन आहे आजही 9 वाजता. तर आता 8:15 झालेत. आता फटाफट आंघोळ करतो, फटाफट पूजा करूया. त्यानंतर मग आरती होईल की नाही होईल ना, तर डायरेक्ट भजनाच्या नंतरच आरती होईल. तर चला आता डायरेक्ट मग पूजा करतानाच बघा. सकल जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता. महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू, दैवत अमुचा विनायका तू, दैवत अमुचा विनायका तू. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, तू आदिश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. हे गजानन विनायका, हे गजानन विनायका, हे गजानन विनायका, हे गजानन. हे सुख करता तू दुःख हरता बाप्पा विनायका. हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायक. मूर्ती तर मित्रांनो आता पूजा झालेली आहे. आता आरती आता आपण भजनाच्या वेळी करणार. आता आपल्याकडे थोड्या वेळात भजन येत आहे. आता हे टी शर्ट आहे भजनाचं, भजनाच्या मंडळींनी छापलेलं. तर आपल्याकडे आता भजन येतं. तर तुम्ही आता भजन एन्जॉय करा. समर्थांची या सेवका वक्र पाये, समर्थांची या सेवका वक्र पाये, समर्थांची या सेवका वक्र पाये, समर्थांची या सेवका वक्र पाये. असा सर्व भूमंडळी कोण आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. वसुदेव सुदं देवं, वसुदेव सुदं देवं, वसुदेव सुदं देवं, वसुदेव सुदं देवं. कंसचानूर्यमर्दनं, कंसचानूर्यमर्दनं. हरे महादेव
देवाऱ्यातील यास महीची वात पुढे सारा देवाऱ्यातील यास महीची वात पुढे सारा देवाऱ्यातील यास महीची वात पुढे सारा या शुभवे या शुभवे तुझ्यासाठी 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 देवा तुझ्यासाठी देवा तुझ्यासाठी वार्ता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम शोभाजयाची सर्वांगी सुंदर
तर मित्रांनो, आता पूजा आणि आरती झालेली आहे. तर आता आपलं विसर्जन आहे. तर आता विसर्जनच्या आधी पण एक सायंकाळची पूजा असते, ती पण आता करायची आहे. तर त्यासाठीच मी आता आंघोळीला जातोय. तर आंघोळ केल्यानंतर ती पूजा करायची आहे, मग प्लस आरती होणार. त्याच्यानंतर मग गणपती बाहेर काढणार. नंतर मग सगळे जे 1.5 दिवसाचे गणपतीवाले आहेत ते लोक येणार, त्यांच्यासोबत आम्ही जाणार. मग नदीवर जे जे काय होणार ते होणार. त्यासाठी एक सरप्राईज पण आहे, आम्ही तिकडे नदीवर तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे. तर पुढे त्याच्यासाठी राहा. आता मी आंघोळ करतो, तुम्हाला आता पूजेच करताना दाखवतो. चला. सर्वजनाचे प्रिय दैवत बाप्पा विनायका, महाद्वार या नगरीचा तो राजा विनायका. राजा विनायका तू राजा विनायका, राजा विनायका तू राजा विनायका. हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन, तू आधीश्वर तू परमेश्वर तूच ईश्वर. हे गजानन 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 हे गजानन. जनाचे प्रिय दैवत बाप्पा विनायका, महाद्वार या नगरीचा तो राजा विनायका. राजा विनायका तू राजा विनायका, राजा विनायका तू राजा विनायका. हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन, तू आधीश्वर तू परमेश्वर तूच ईश्वर. हे गजानन 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 हे गजानन.
गणेश गणेश मोरया मोरया घ्या पुढे या. तू बाहेर जा. मोरया गणपती बाप्पा छाडू दादा असं परत मोरया गणेश गणेश मोरया गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया उलटी उलटी फिरा गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया गणेश गणेश मोरया मोरया गणेश मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणेश गणेश मोरया गणपती बाप्पा मोरया मोरया घाई करू नको पुढे घे पुढे घे घे पुढे लवकर जा पुढे घे घे पुढे घे पुढे घे पुढे घे पुढे साईडला थोडं थांबा गंधगुळी नाही गंधगुळी एका साईडला उभे राहा पुढे सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उषेंदुराची कंठी शोभे मानता फळाची जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मानापूर्ती जय देव गौरी कुमारा रंगनाची ओटी कुंकुमेश्वरा हे गडमुख जय देवी जय जय गणेश जय गणेश जय गणेश जय गणेश जय गणेश जय गणेश देवा 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 जय गणेश जय गणेश भोळा ओ शंकर भोळा भोळा शंकर भोळा दिन चरण डोक्यान पाहिन रूप तुझे देवालिंदन आनंद पूजन वायो वाळी देव माता पिता तुमेव तमेव बंधु सखा तुमेव तमेव विद्या जमीन तुमेव तमेव सर्व मम देव कायेन वाचा मनसेंद्रियेण वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिवा ओम यज्ञं समर्पय श्री नारायणादि समर्पयामि अष्टम केशव राम नारायण कृष्ण राम श्री राम माधव कृतिका हरे राम
गणपती बाप्पा ही समिंदराची लाट देवा पाहते तुमची वाट ढोल ताशाच्या या गजरात देव निघाले थाटा माटात या चरणी तुझ्या है देवा ठेवा तो जीवन आमचे घेतो निरोप तुमचा देवा तुम्ही सदा सुखी आम्हा ठेवा बाप्पा मोरया